यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी केली आणि त्यामुळे महायुतीच्या नेत्यांची चिंता वाढली। कारण रणजित निंबाळकर यांच्या उमेदवारीला महायुतीतल्या काही नेत्यांनी आता उघड विरोध केला होता। महायुतीतील नेत्यांची ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून केला जातोय। सोलापूरच्या माढा लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार रणजित सिंग नाईक निंबाळकर यांनी नागपुरात उपमुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। ऐन लोकसभा निवडणूक प्रचाराच्या धामधुमीत रणजित निंबाळकर यांनी अचानक भेट घेतल्यानं आता राजकीय चर्चेला उधाण आलं। माढ्यात महायुतीच्या घटक पक्षातील सुंदोप सुंदी आता लपून राहिली नाही। त्यामुळेच रणजित नाईक निंबाळकरांनी फडणवीसांकडे धाव घेतल्याची चर्चा आहे। मतदारसंघामध्ये अडचणी कुठल्या नसतात, याला फक्त जरा जास्त फोकस मीडियाच्या माध्यमातून केला जातो। प्रत्येक ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी आणि आम्ही एकमेकाच्या विरोधात लढलेलो आहे। नगरपालिकेपासून विधानसभेच्या निवडणुका सर्व एकमेकाच्या विरोधात झालेल्या आहे। त्यामुळे त्या ठिकाणच्या नाराजी वरिष्ठ पातळीवर म्हटलं तर खालच्या पातळीवर ते टप्प्याटप्प्याने बैठकीतून चर्चेतून मार्ग काढायचा आहे। याच्या संदर्भामध्ये समस्या टप्प्याटप्प्यावर येत आहेत आणि त्याचं निराकरण माननीय देवेंद्रजी, माननीय अजितदादा हे करतायत आणि त्याचा समन्वय चांगला व्हावा या दृष्टीने आवश्यक त्या सूचना आम्ही करतोय। एकीकडे रणजित सिंग नाईक निंबाळकरांनी फडणवीसांची भेट घेतली तर दुसरीकडे अजित पवारांनी मुंबईत देवगिरी या निवासस्थानी प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली। या बैठकीत माढा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं चर्चा करण्यात आली। रामराजे निंबाळकर यांना या बैठकीसाठी पाचारण करण्यात आलं होतं, मात्र माढ्यातून रणजित निंबाळकरांच्या उमेदवारीला रामराजे निंबाळकरांनी जाहीर विरोध केला होता। रामराजेंचा विरोध रणजित निंबाळकरांना परवडणार नाही, या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली। एकंदरीत महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीमागे समर्थपणाने कसं उभं करता येईल या दृष्टिकोनातून आमची चर्चा त्या ठिकाणी झाली। देवेंद्रजींच्या जवळ या संदर्भामध्ये सुद्धा संपर्क त्या ठिकाणी झाला। मला विश्वास आहे की 1-2 दिवसात हे सारळ त्या ठिकाणी सुरळीत होईल। खरं तर माढा लोकसभेची जागा महायुतीसाठी डोकेदुखी ठरली आहे। माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपनं रणजित सिंग नाईक निंबाळकरांची उमेदवारी जाहीर केल्यापासून महायुतीत धुसफूस असल्याचं पाहायला मिळतंय। भाजपमध्ये असलेलं मोहिते पाटलांचं घराणं तसंच अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील रामराजे नाईक निंबाळकरांनी उघड नाराजी व्यक्त केली। ही नाराजी शमवण्याचा प्रयत्न भाजपच्या राज्यातल्या नेत्यांकडून झाला होता। फडणवीसांनी मंत्री गिरीश महाजन यांना खास अकलूजच्या मोहिमेवर धाडलं, पण मोहिते पाटलांची समजूत काढण्यात त्यांना यश आलं नाही। तर इकडे शरद पवारांनी धैर्यशील मोहितेंना माढ्यातून लोकसभेची उमेदवारी देत महायुतीला मोठा धक्का दिला। सरकारची विचार आली होती, ज्या सरकारने नाव दिलेलं आहे त्याच्यामध्ये धैर्यसिंगांचं नाव मोहिते हे आमच्या पुढे आलेले आहे। त्या संबंधीचे काही निर्णय येत्या 1-2 दिवसात घेतले जातील। माढ्यातून धैर्यशील मोहितेंना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची खेळी करून शरद पवारांनी महायुतीसमोर तगडं आव्हान उभं केलंय। मोहिते पाटलांचा माढा लोकसभा मतदारसंघावर मोठा प्रभाव आहे। गेल्या लोकसभा निवडणुकीत रणजित सिंग निंबाळकरांच्या विजयात मोहिते पाटलांनी महत्त्वाची भूमिका बजावली, पण आता त्याच मोहिते पाटलांच्या कुटुंबातील धैर्यशील मोहितेने रणजित सिंग निंबाळकरांसमोर आव्हान उभं केलंय। त्यामुळे माढा लोकसभेच्या निवडणुकीत जोरदार सुरस पाहायला मिळणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।